नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सिंधुदुर्गच्या मातीतील कर्मयोगी व्यक्तिमत्वाचा जयघोष. श्री राजेंद्र परब यांना राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान. निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत विसावलेल्या आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळणाऱ्या काळसे नगरीच्या मातीतून ज्यांच्या ध्येयवादाचा अंकुर फुटला, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री राजेंद्र लव परब. त्यांचे जीवन म्हणजे केवळ एक प्रवास नसून ती ध्येयवादाने रसरसलेली एक अविरत साधना आहे. ज्याप्रमाणे एखादा विशाल वटवृक्ष आपल्या विस्तारलेल्या पारंब्यानी धरणीला भक्कम आधार देतो आणि आपल्या शीतल सावलीत अनेकांना विसावा देतो, अगदी त्याचप्रमाणे श्री राजेंद्र परब यांचे नेतृत्व या संपूर्ण पंचक्रोशीसाठी एक संरक्षक आधारवत ठरला आहे. त्यांच्या याच निस्पृह समाजसेवेचा आणि अफाट कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राजेंद्र परब सर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे निष्ठेचा एक बुलंद गड आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री माननीय श्री नारायणराव राणे साहेब यांचे ते अत्यंत खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. राणे साहेबांच्या विचारांचा वारसा काळसेंच्या मातीत रुजवण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिला आहे. एखाद्या पारदर्शक स्फटिकाप्रमाणे त्यांचे चारित्र्य आणि गंगेच्या प्रवाहासारखी त्यांची निर्मळ कार्यशैली राणे साहेबांच्या जिव्हाळ्याच्या संबंधातून अधिकच प्रगल्भ होत गेली आहे. केवळ राजकीय नात्यापलीकडे जाऊन राणे साहेबांनी परब परिवार यांचे ऋणानुबंध एखाद्या कुटुंबाप्रमाणे घट्ट विणले गेले आहेत. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी केवळ फळ्यावर अक्षरे गिरवून ज्ञानदान केलं नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्यांचे संस्कार करून भविष्यातील सुजाण नागरिक घडवण्याचे पवित्र कार्य केलं. त्यांच्यातील हा ऋषितुल्य शिक्षक जेव्हा शाळेच्या पाऊलवाटेवरून शेताच्या बांधावर उतरला, तेव्हा काळसेंच्या मातीनेही जणू सुवर्णकणांची उधळण करून त्यांचं स्वागत केलं. एका निष्णांत चित्रकाराने कॅनव्हासवर आपल्या कल्पकतेने रंग उधळावेत, तशी त्यांनी आपल्या प्रगतशील आणि प्रयोगशील शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरून समृद्धीची नवनवीन चित्रे रेखाटली आहेत. सत्तेला त्यांनी कधीही अहंकार मानले नाही, तर तिला केवळ समाजसेवेचे पवित्र माध्यम मानले. काळसे गावाचे सरपंच पद असो वा मालवण पंचायत समितीचे सभापतीपद, प्रत्येक पदाला त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक उंच नेऊन ठेवला आहे. या मंगलमयी सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या मांदियाळीने परब सरांचे निवासस्थान उजळून निघालं होतं. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा काळसेचे व्यवस्थापक राजेंद्र केरकर, क्लार्क महादेव मलसे, तसेच कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि घोरपडी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच पत्रकार नितीन कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर मल्लूदेवी शिक्षण प्रसारक मंडळ घोरपडीचे संस्थापक चेअरमन किसनरावजी टोने, पत्रकार शंकर जाधव, पत्रकार विनायक कुंभार यांनीही या सोहळ्याची शोभा वाढवली. परब सरांच्या या दैदिप्यमान यशात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी समीक्षाताई परब, साक्षीताई परब आणि कर्तृत्वान कन्या सिद्धी परब मॅडम यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक कौटुंबिक जिव्हाळा प्राप्त झाला. परिवर्तनाच्या लाटांमध्येही स्थिर राहून समाजाला प्रगतीची दिशा दाखवणाऱ्या एका दीपस्तंभाच्या रूपाने आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राजेंद्र परब सरांकडे आदराने पाहत असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.